नमस्कार. तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला आणि थकवा जाणवतो का? आणि हवामान बदललं की लगेच तुमचं शरीर आजारी पडतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सोपे आणि घरगुती करता येतील असे उपाय. आणि हो, शेवटी मी अशा काही चुका सांगणार आहे की ज्या टाळल्या नाहीत तर हे उपाय काम करणार नाहीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी बघू की रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय. रोगप्रतिकार शक्ती म्हणजे आपल्या शरीराचा नैसर्गिक रक्षक, जणू काही शरीराचा सिक्युरिटी गार्ड. जेव्हा एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो तेव्हा हा गार्ड त्याला थांबवतो. पण गार्डला नीट आहार, विश्रांती आणि योग्य काळजी मिळाली नाही तर तो कमजोर होतो आणि मग आपण सतत आजारी पडतो. आता बघूयात की आपल्या आहार योजना कशी असायला हवी. चला आता पाहूयात की सकाळपासून ते रात्रीपर्यंत काय खावं ज्यामुळे शरीर मजबूत होईल. तर बघूयात. सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी, लिंबाचा रस आणि मध सोबत घ्या आणि त्याच्यासोबतच 5 ते 6 भिजवलेले बदाम खा. त्याच्यानंतर नाश्त्याला अंकुरलेली मूग, चण्याची उसळ किंवा पोहे, उपमा आणि त्यासोबत दही जरूर घ्या. दुपारच्या जेवणाला ज्वारी किंवा नाचणीची भाकरी, डाळ, हंगामी भाजी आणि भरपूर सॅलड. त्यानंतर संध्याकाळी आले लिंबूचा चहा किंवा ग्रीन टी सोबत थोडे काजू किंवा अक्रोड खाऊ शकता. त्यानंतर रात्रीचं जेवण हे हलकं असायला हवं. खिचडी किंवा सूप. आणि हो, झोपण्यापूर्वी हळदीचं दूध जरूर घ्या. हे उपाय सोपे आहेत पण सातत्याने केले तरच उपयोगी पडतात. गूळ आणि आलं रोज थोडं खाल्लं तर सर्दी खोकला कमी होतो. तुळशी, आले, काळी मिरीचा काढा हिवाळा आणि पावसाळ्यात बेस्ट असतो. तूप आणि मिरी पावडर हे आपलं शरीर उबदार ठेवते. कडुनिंबाची पाने शरीर शुद्धीसाठी अगदी उत्तम आहेत. लसूण रोज 1 ते 2 पाकळ्या नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून काम करतो. आता आपण पाहणार आहोत की सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाळावयाच्या चुका. रोज जंक फूड खाणं, उशिरा झोपणं, कमी पाणी पिणं, सतत ताणतणावात राहणं. तर मित्रांनो, रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे रोजचं काम आहे. थोडे आहारातील बदल, काही घरगुती उपाय आणि मानसिक शांतता एवढंच पुरेसं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुमचा आवडता घरगुती उपाय कोणता आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.